शिक्षणासाठी प्रसिद्ध असणारं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, ते या विद्यापीठात घडणाऱ्या अनुचित घटनांमुळे। नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या मुलीसमोर एका तरुणाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला। त्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत संबंधित व्यक्तीला अटक देखील केली। मात्र गेल्या काही दिवसांपासून समोर येणाऱ्या या घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। त्यामुळे नेमकं विद्यापीठात काय घडलं, पोलिसांनी यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या समोर जेवण करून 3 विद्यार्थिनी मुलींच्या हॉस्टेलकडे जात होत्या। त्यावेळी मराठी भाषा विभागाबाहेर एका व्यक्तीने त्यांच्याकडे बघून अश्लील वर्तन केले। तेव्हा दोघींनी त्या व्यक्तीला जाब विचारण्यास सुरुवात केली, तर एकीने तातडीने आंबेडकर भवनाजवळील सुरक्षा रक्षकाकडे धाव घेतली, परंतु नंतर तो व्यक्ती पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान पीडितांनी तक्रार दाखल करण्यासाठी प्रशासनाकडे संपर्क साधला, तेव्हा त्यांना तात्काळ पाठिंबा मिळण्याऐवजी कुलगुरू आणि कुलसचिवांनी फटकारले। त्यामुळे कारवाई न झाल्याने निराश झालेल्या 30 ते 40 विद्यार्थ्यांच्या गटाने धरणे आंदोलन केले आणि विद्यापीठाच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। अखेर विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी त्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती। विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना सहज शक्य झाले। त्यानंतर गुन्हा दाखल होताच 2 तासात पोलिसांनी 24 वर्षीय आरोपी अनिल गायकवाड याला अटक केली। त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीला 30 मार्च पर्यंत पोलिसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। तर या कारवाईनंतर विद्यार्थ्यांनी आरोपींवर जलद कायदेशीर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची विनंती केली। गेल्या काही महिन्यांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनेक अनुचित घटना घडल्याचं समोर आलं होतं। मुलांच्या वसतिगृहात ड्रग्ज तर मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले होते आणि आता मुलींसोबत झालेल्या गैरवर्तनाची घटना समोर आली आहे। त्यामुळे या सर्व घटना लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरक्षेच्या दृष्टीने 24 तास सुरू असणारी विशेष सुरक्षा हेल्पलाईन सुरू केली आहे। या संबंधीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून 02048553383 हा विद्यापीठाचा सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। सुरक्षा संबंधी तक्रारी, आपत्कालीन परिस्थिती, कोणत्याही अनुचित घटना या संबंधीच्या तक्रारी तात्काळ आणि विश्वासार्ह पद्धतीने नोंदवणे हा या हेल्पलाईनचा उद्देश असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे। तर सुरक्षेसंदर्भातील समस्यांबाबत हेल्पलाईनवर संपर्क साधावा। प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी परिस्थितीनुसार आवश्यक ती कार्यवाही करतील। विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा गरजेनुसार स्थानिक कायदा सुव्यवस्थेबाबत समन्वय साधेल, अत्यंत गुप्तता राखून आणि तातडीने प्रकरणे हाताळली जातील, असे विद्यापीठ प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले आहे। या सुरक्षा हेल्पलाईन नंतर तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडणाऱ्या या घटना थांबतील का, यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।